नेमकी काय घटना घडलेली आहे? कारण एका पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर येत आहे. नेमकी कधीची घटना आहे आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे का? काल दिनांक 25 नाताळ असल्यामुळे आपण सर्व किल्ले आणि आपल्या परिसरात बंदोबस्त लावलेला आणि हा जो कर्मचारी आहे हा आपण मुख्यालयातनं आपण जास्तीचे कर्मचारी मागवलेले. तर त्याची नेमणूक किल्ल्याच्या पायथ्याशी होती आणि त्यांचं एक दुकान आहे तिथे आणि ती जी पीडित आहे ती त्या जी चालवतात त्यांची मुलगी आहे आणि साधारणतः 4च्या सुमारास अशी कंप्लेंट आली की बाबा की तिने मुलीवरती काहीतरी असॉल्ट वगैरे झालेलं आहे. तर लगेच आम्ही घटनास्थळी गेलो. डी-वाय-एस-पी साहेब आम्ही घटनास्थळी गेलो. त्याच्यानंतर जो कर्मचारी आहे त्याला इथे आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. BNSच्या कलमांप्रमाणे तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे आणि आपले पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यात गुन्हा केला. कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आत्ता सध्या ॲट्रॉसिटी असल्यामुळे डी-वाय-एस-पी मायने साहेब त्यांचा तपास करत आहेत आणि आत्ता त्यांना रिमांडला घेऊन गेलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. तसंच संबंधित जे आपण CWCला वगैरे पण आत्ता हजर करणार आहोत. आज त्यांच्याशी हे झालेलं आहे. मुलीची तब्येत चांगली आहे आणि आरोपी जो आहे तो मध्यधुंद असल्याचं बोललं जात आहे. आपण त्याची तपासणी केलेली आहे. त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते गणेश खिंडला आपण पाठवलेलं आहे आणि ते असंबद्ध बोलत होता असं ते डॉक्टरांनी जो इनिशियल डॉक्टर आहेत त्यांनी त्याचा एक रिपोर्ट दिलेला आहे. जसं जे ब्लड सॅम्पलवरनं नंतर त्यांचं जो संबंधित कर्मचारी आहे त्याच्यावर आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे? त्याच्यावर त्याला अटक केलेलं आहे आता आणि त्याच्यावरती सस्पेन्शनची पण कारवाई झालेली आहे आणि अजून जसं घटना पुढे होईल त्याप्रमाणे अजून माननीय SP साहेबांनी स्वतः इथे व्हिजिट केलेली आहे. रात्री घटनास्थळ व्हिजिट केलेलं आहे आणि त्या आरोपी सगळ्यांशी त्यांच्याशी बोललेले आहेत पर्सनली. याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे. काल नाताळ सण देशभर साजरा झाला. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नाताळ सण जो आहे तो साजरा झाला. त्याच वेळेस लोणावळ्यामध्ये एक धक्कादायक अशी घटना जी आहे ती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण मधील याच विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी जे आहे ते एका हॉटेल चालकाच्या अल्पवयीन मुलीची अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला जे आहे ती अटक केलेली आहे. आपण पाहू शकतो की हा जो विसापूर किल्ला आहे या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी काल अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी नाताळ सण जो आहे तो साजरा करण्यासाठी आले होते आणि याच सर्व पर्यटक असतील किंवा स्थानिकांची जबाबदारी म्हणजे ज्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते तेच पोलीस या ठिकाणी होते. त्यामधील एक नराधम सचिन सस्ते असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याने त्याच हॉटेलमध्ये जेवला. त्या हॉटेलचं बिल देण्यास गेले असता त्याला त्या चिमुरडीवर जे आहे त्याची नजर पडली. त्याने अश्लील चाळे जे आहेत ते त्या चिमुरडी बरोबर केले. त्यानंतर त्या चिमुरडीने ही सर्व घटना जी आहे ती आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्याचं बिंग जे आहे ते या ठिकाणी फुटलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. याच प्रमाणे आपण पाहिलं तर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ त्या पोलीस कर्मचाऱ्याला जे आहे ते अटक केली आणि त्याला जे आहे ते जे आहे अटक करत त्याला आता निलंबित करण्याचे आदेश देखील पोलीस विभागाकडून या ठिकाणी काढण्यात आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सचिन सस्ते हा जो पोलीस कर्मचारी आहे तो पूर्णपणे मदधुंद अवस्थेत होता. त्याच अवस्थेत एकूण त्याच्याकडून हे जे कृत्य आहे ते झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर ज्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस असतात त्याच पोलिसांकडून आता या ठिकाणी अशा प्रकारचे गैरकृत्य जर झालं तर नक्की पोलिसांच्या हाती सामान्यांची सुरक्षा आहे का आता याचा मोठा प्रश्न जो आहे तो आता सर्वसामान्यांना पडू लागलेला आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.